नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललोय फिरायला आणि फिरायला आपण चाललोय कोयनेमध्ये. तुम्हाला मी पुढे दाखवतो. आणि चाललोय आम्ही, हे बघा, पंकज आहे, सारंग आणि सुशांत, आम्ही चौघजण चाललोय. तर चला. आणि आज पाऊस पण नाही, आम्ही चाललो होतो पावसातून फिरायला, पण आज पाऊस नाही. म्हणजे 2 दिवस झाले पाऊस पडत नाही पाहिजे असं. हे बघा, पुरा ऊन वगैरे आणि खूप गरम होतोय. तरी पण बघूयात, हवे आपण वरती, कारण का कोयनेमध्ये असं एकदम म्हणजे थोडा थंडावा लागतो. तर बघूया, तिकडे वरती पण पाऊस असलं तर नशीब आपलं. तर चला दाव्या, आपण तुम्हाला भेटूया आपण पुढे. हो, हा बघा भाई, नवीन शर्ट, नवीन कॅप, ऐकत नाही भाऊ, फुल ऑन फायर आहे सुशांत. वाईन कलरचा वगैरे नवीन शर्ट घालून चाललाय, ऐकत नाही. पैसा आला, वाईन कलर भाऊ, वाईन कलर. टायमाचा पक्का, कधी लवकर आलेला आहे. 11 वाजता आला तिथं. मुझे क्यों तोड़ा? ती चुकी त्याला बोल ना, मला काय वस्तू तू पण आलाच लेट. 5 मिनिटं लेट आलो. 10:30 बोलून 11 वाजता आलाय. दाखवू काय टायमिंग? आम्ही 10 बोललेलं, 10:30 बोलून 11 वाजता आलाय. 10:30 इथं का नाही. तू काय करू 8:30 म्हणजे? फोन कुठं आप कहाँ के ज्ञानी बाबा? कायम टायमाचा पक्का, कधी लगेच टाइम होऊन येणार कायम. किती मिनिटं आलीत बघायला, आणि एक फोन उचलत नाही, एवढं फोन करून पण. आता जाणार कधी तू? पाऊस नाही इथंच झाले. 5 मिनिटं. आता फोन केला, पहिला फोन बघितला कितीला गेलास? पाऊस नाही, पावसात फिरायला जात तुमच्या नशिबात नाही. एकाला मस्ती आलेली. रायगडला गेले, रायगडला पण तो दिवशी आहे पाऊस. इथून नरसोडी आहे. त्याला वेळ नको, चल बाई, चल बस. भावाच्या गाडीवर बस. नाही माझ्या गाडीवर भाव आहे ना. मित्रांनो, आता आपण हो कुंभारली घाटामध्ये, आणि जो व्ह्यू दिसतोय ना, एकदम खतरनाक. म्हणजे पाऊस जरा असं ना अजून मजा आली ती. जरा आता पाऊस नाही, बघू तिकडे पावसात थोडं वातावरण वाटतंय, तर पडला तर मजा येईल. पण तो बिना पावसाची पण जी मजा आहे ना, एक नंबर कुंभारली घाटामध्ये. हे बघा, लोकेशन खतरनाक आहे एकदम. अजून आपल्या कोयनेत आहे, कोयनेचं ह्याच्याहून चांगलं आहे कोयनेमध्ये. हा आपला कुंभारली घाट. हा आपला घाट भेटलाय. तर मला आपण कोयनेत पोहोचल्यानंतर पण दाखवतो, मध्ये थांबू ते पण दाखवतो. तर चला, हा आता कुंभारली घाट जरा एन्जॉय करा. आम्ही पण एन्जॉय करतोय, मस्त वाटतंय. अजून पाऊस असतो ना, म्हणजे धबधबा वगैरे चालू असतं तर चांगलं वाटलं असतं. काय म्हणजे आमच्यात नशिबात असं लिहिलंय की रायगडला गेलो तिकडे पण पाऊस नाही, इकडे पण पाऊस नाही. जेव्हा आम्ही फिरायला तेव्हा बाकी ठिकाणी पाऊस असतो. तर ठीक आहे, वरती तसं पण चांगलंच आहे फिरायसाठी. चला जाऊया आपण. आज आपल्याला आता धबधबे पण भेटले रे, बघा हे बारीक बारीक. हे बघा, पुढं आलो ना, घाट संपत आला की बघा असे आम्हाला 2-3 भेटले. तर आता जरा बरं वाटतंय. तिथे थांबलो असतो फोटो वाढायला, पण येताना बघूया. आणि पुढे एक आहे ते तुम्हाला दाखवतो, टर्निंगला एक आहे, तो बोलतात ओझरटा, तो धबधबा आहे ना, त्याला बॅक साईड आहे बोलतात. तर ते पण तुम्हाला दाखवतो, ते पुढे आहे. तर ओके, आता हे बघा, इकडं आता गार हवा पण लागायला लागली. आता खाली आपल्या चिपळूणला गरम होत होतं ना, म्हणजे एवढा गरम होत होतं ना, काय मला पाऊस असून पण आम्हाला आज गरम होत होतं. पण इकडं वरती आल्यावर एकदम गार वाटतं. हे बघा, हे धबधबे वगैरे आता आम्हाला दिसायला लागले जरा जरा. आणि आता इथून गाडी घेतोय मी, कारण का पुढे आहे चौकी आणि बंटीकडे नाही लायसन. तर आता इथून गाडी घेऊया, जाऊया पुढे. बघा, आम्ही इथं थांबलोय. मागं मोठे होते, मागं थांबायला पाहिजे होता. मग चल आता पुढे ओझरट्याच्या बॅक साईडवर थांबूया. तर मित्रांनो, आता आम्ही कोयनेतून वर चढलोय आणि एक आम्हाला खुश खबर भेटली की आम्ही रस्ता चुकलेला आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. मला माहित नाही. हा बघा, ह्याला माहित होतं, पण ह्याला आता कन्फर्म माहित ना, आता इकडे जायचं आहे का तिथून एक वरती रोड आहे तिकडून जायचं आहे. कौन है ये लोग? आणि आम्ही चाललोय, एक असा म्हणजे झाड आहे, तो झाड कसं कशून कातलातून असं वर आलाय. तर तो लोकेशन बघायला चाललोय. आणि तो आम्हाला माहित नाही, ह्याला माहित होता, हा आला होता. आता बघूया. आम्हाला आता तुम्ही वर जा, आम्ही खाली जातो. पाऊस जोरात येते. आणि आम्ही हे बघा, हा माझा, तो सारंगचा, हा बंटीचा. भावानं आता रेनकोट आणला नाही, कारण का खाली पाऊस नव्हता म्हणून. आणि आता इकडे वरती पावसाचा आता असं वातावरण झालंय, पाऊस मोठा पडायला पाहिजे. कुठं आला दादा आहे तर कुत्रा आला, कुत्र्याला घाबरलं. कुत्र्याला घाबरलं. नाही झाला. तर आम्हाला तर कन्फर्म माहित नाही. आता इथून बघूया, पुढे जाऊन आलो तर येतो, नाही तर इथनं आता वर जाऊन बघूया. भेटला तर नशीब आपला, तर मग काय आल्या वाटणी घरात. पाटी. आणि हा बघा, जो इथं निसर्ग बघायला भेटेल, हा बघा मस्त धुका वगैरे आहे. चला, पाऊस नाही. कुठे
धुका आहे पण पावसाचं वातावरण झालंय. पावसाचं वातावरण झालंय, पाऊस पडणार आणि आम्हाला पाऊस पाहिजे. चला आलेल्या लोकेशन त्याला ओझरडा फिरू, कोयना धरून बघू आणि घरात जाऊ. हा पाणी बघ. पाणी बघितलं त्याला. तर चला मित्रांनो जाऊया, अजून आम्हाला लोकेशन सध्या आता वेळ जाणार आहे. तिथं थांबू. बेसनीला मला रेंजच्या इथे पण बघूया फोन लागत नाही. आता खाली कुठे रेंज नाही, कोयनेमध्ये कुठे रेंज नाही. तर काय आता आपल्याला लागलाय ऑफ रोड. हा बघा पंचायत ऑफ रोड होते मस्त आहे जंगलातून. आणि इथं तर स्पॉट आहे ना एक नंबर आहे. म्हणजे असं झाड आलाय असं एकदम कातलातून खालतून वर, तर एक नंबर आहे. तर तोच आम्ही पण बघायला चाललाय. भरपूर जण इथून येऊन गेले. का आम्ही पण आता प्लॅन केलेला. तर चला जाऊया, तुम्हाला पण दाखवतो पुढे कसा येतो. चला मित्रांनो, आता हा एरिया असा आहे ना की इथं तुम्ही आलात आणि तुम्हाला काय दिसणार नाही असं होणार नाही. पुरा फॉरेस्ट एरिया आहे. त्यामुळे आता आम्हाला रानटी कोंबड्या दिसल्या होत्या, म्हणजे ब्लॉग मध्ये दाखवलं नाही. वाघ दिसला तो पण वाघ दिसला तर आपल्याला इथं गाडी पलवता नाही येणार. तर बघूया, नशिबात असेल तो पण दिसेल. आता आपल्याला रानटी कोंबड्या दिसल्यात, तर बघूया पुढे अजून काय काय दिसलं तर तुम्हाला दाखवीन. कारण का मी आता दाखवलं नाही, मोबाईल खिशात होता. तर असं आलात तर सेफ या, म्हणजे सगळं बघत या. कुठं पण काही दिसू शकतं तुम्हाला, नशीब तुमचं चांगलं असलं तर. आणि खराब असलं तुम्ही नशीब तुमचं आता काय सांगू, वाघाय तोंडात पण गावू शकता. क्या बात करता है यार. त्याच्या जीवावर आहे. स्वतः जीवावर या. मग आमचा ब्लॉग काय बघून येऊ नका. तर पुरा इकडं हा बघा, पुरा रानच आहे, पुरा रान. असं एरिया नाही, हा पुरा फॉरेस्ट एरिया आहे पुरा. त्यामुळे इकडे प्राणी वगैरे खूप आहेत. तर या तुम्ही आला तर तुमच्या हा बघा तो व्ह्यू एक नंबर आहे. इकडं फिरण्यासाठी एक नंबर आहे. कोयना हा फिरण्यासाठी एक नंबर आहे. हे असं रोडनी जातोय, रोडनी जाता तर हे सगळं दिसतंय. म्हणजे खूप चांगलं आहे. अजून तर आम्हाला त्या झाडाजवळ आम्ही पोहोचतोय नाही. तर बघूया त्या झाडाजवळ पण आता कधी पोहोचतोय. आम्हाला पण अजून एवढं कन्फर्म माहित नाही, तरी पण आम्ही आलोय कसं तरी. तर बघू, जाऊया आपण बघायला. इकडे खूप चांगलं आहे. आला तर फिरायला या एकदा कोणी तरी. आता नको, आता फक्त पावसामध्ये येतो. आणि हा रोड जरा खराबच आहे. बघूया पुढे तिकडे पण पाणी आहे. आमचा नशीब असा खराब आहे का काय आम्हाला माहित नाही, पण आता काय करणार, जे नशिबात लिहिलंय ते आता काय बघायचं. आमचा पहिला लोकेशन झालाय आता सध्या, म्हणजे नाही तिकडे जायचंच नाही आता. कारण का ज्याला माहिती होतं त्याला पण नीट माहिती नाही आणि आम्हाला ते भेटत पण नाही. एवढं आतमध्ये फिरलेलं आहे ना ते आम्हाला माहित आहे. हे बघा काय ते दिसलं काय तुम्ही मित्र आंटी बोला गेला. तर मित्रांनो आता येताना पण आम्हाला आणखी कोंबडा दिसला, दाखवतो. तर तुम्हाला सांगत होतो पहिलं लोकेशन तो कॅन्सल झाला. साहेबांना आता कोणाला इथं माहिती कुठे आहे. झाडांच्या तिकडे. तर एवढा तर कॅमेऱ्यातनं काही दिसत नव्हतं, आम्ही बघितलेला. तरी पण तुम्हाला येताना दाखवलं. अचानक दिसला, अचानक गाडी थांबवली. तर इकडे आहेत तसे प्राणी वगैरे आहेत खूप. तर येताना या. आणि आम्हाला तो लोकेशनच भेटला नाही, हा आमचा नशीब खराब. तर आता त्या लोकेशनवर आम्ही जायच नाही, बघूया दुसऱ्या जाऊया. तर बघू आता ओझरडा वगैरे इकडे धबधबा आहे ते बघू. तो आम्हाला काय भेटलाच नाही. तर माहिती असेल तरच या, नाही तर आमच्यासारखं असं जा, असा विषय. तर चला पुढे अजून काही दिसलं तर तुम्हाला दाखवू, नाही तर मग काय जाऊया आता घरी. एक दोन लोकेशन बघू. पण कोयना हा फिरायला एक नंबर आहे. म्हणजे इकडं जे हा बघा हा फॉरेस्ट एरिया वगैरे आहे ना, मस्त वाटतं. यात गारवा पण लागतो चांगला. या फिरायला आलात तर या, पण माहिती असेल तरच या. आम्हाला एवढं माहिती नव्हतं, म्हणजे त्याला माहिती होतं एक होतं त्याला, पण ते नाही आम्हाला ते भेटलंच नाही लोकेशन. तर चला जाऊया आपण आता दुसऱ्या लोकेशनवर. तिथं मित्रांनो आम्ही आलोय कोयना डॅम आहे तिथे. म्हणजे एकदम जवळून पण नाही तुम्हाला दाखवू शकत. आता इथून दिसते ते तुम्हाला दाखवतो. हे बघा हे कोयना डॅम. कोयना डॅम कुठं आतमध्ये नाही जाऊन तिथे 20 रुपयात तिकीट लागेल वाटतं. कुठं तो तिकडे वरतून. थांब जरा. मग इथनं बघण्यापेक्षा तो वरतून पण सेम दिसतो, तसाच दिसतो. वरतून नाही दिसत, समोर नाही वरतून नाही दिसत, समोर असं नाही दिसत. हो का, हा असा बघायचा असेल ना तुम्हाला, तिथून स्टँडची इथून जरा पुढे खाली आलात ना तर दिसणार नाही. तर वरती तिकीट काढायला गेलात ना फक्त पाणी दिसणार, हा असं नाही दिसणार. तर हा आम्ही आता एक बघितलेला स्पॉट. हा काय आता बघितलेलं. चला आता दुसरा बघूया. हा स्पॉट झालाय ओझरडा धबधबा बघायचा, तो पण बघू लांबनच. आणि त्यानंतर जाऊया आपण खाली जिल्ह्यात. ना काय तुला कुठला तालुक्यातला. त्याला इथे रेंज नाही भेटणार.
हा बघा एकदा लास्ट तुम्ही पण येऊ शकता बघायला. काही लांब नाही कोयना, जवळच आहे तसं पण बोलायला गेलं तर. फक्त आम्ही फिरत फिरत बसलेला झाला, स्टँड पासून लांबच आहे. स्टँड पासून जवळ आहे. तर मग आता आम्ही आलोय कोयना धरणाच्या बॅक साईडला. मग तुम्हाला फ्रंट साईडला दाखवला, आता बॅक साईडने दाखवतो. तर मित्रांनो हा असा व्ह्यू आहे आतला कोयना धरणातला आपल्या. आता तुम्हाला वर जाऊन डॅम पण दाखवतो, डॅमचा पाणी. आणि हा इथे मस्त असे फोटो वगैरे काढायला आहे. हे बघा ते आपल्याला अस्वल भेटली इथं रिअल मध्ये आपल्याला बघायला भेटले, जाऊन दाखवतो. हे बघा कसं बघतोय बघा, एवढ्या स्ट्रगल पासून आपल्याला अस्वल बघायला भेटली. मित्रांनो फेक आहे मस्त. इथं फोटोशूट साठी वगैरे केलंय. आता अजून आपण जातो वरती. वरती पण चांगलं आहे तुम्हाला बघायला. आणि मग दाखवला तुम्हाला म्हणजे फ्रंट साईडने दाखवला, आता तुम्हाला बॅक साईडने दाखवतो म्हणजे पाणी वगैरे ते. तर चला, जेव्हा पाणी खाली गेलेलं तेव्हा पण यायला पाहिजे होतं. तेव्हा पुरं म्हणजे ते गाव वगैरे असलं, मंदिर बिंदिर पुरं दिसत होता. आता फक्त बांगल्याच्या पुढे झाड आहे. बंगलाच नाही पहिलं लोकेशन मित्रांनो आम्ही चुकलंय ते आता विचारतोय. गेलो तर जाऊ, नाहीतर बघू. आता पुन्हा धरणावरती जातोय. फ्रंट साईडून बघूया तुम्हाला. मगाशी नाही, फ्रंट साईडून मगाशी दाखवला, आता बॅक साईडून बघूया. आता कोयना डॅमच्या बॅक साईडला साईडला गेलेलो मी, तिथं होतो. हे बघा इथून एवढंच दिसतंय बॅक. अजून पाणी एवढं नाही. मला रेंज आली की काय ह्याला फोन लावतो. तर जास्त पाणी नाही. तुम्हाला मगाशी फ्रंटने दाखवलं, आता बॅकने दाखवलंय. असं आहे, तुम्ही पण येऊ शकता इथे. तर मित्रांनो आज आपला काय दिवस नाही फिरायचा. आपलं नशीब एवढा घाण कसा काय तो आपल्याला माहित नाही. जेव्हा पण फिरायचा प्लॅन करतोय काय नाही काहीतरी येतोय. इतना लाईव्ह खराब हो गया मेरा. दुसऱ्या लोकेशन आता ते खाली नवच्या मधून जातो आपण. ते म्हणजे टनल आहे आतमध्ये, तिथे म्हणजे अस्वली वगैरे दिसतात. तर आम्ही ते बघायला तयार होतो. आतमध्ये टनल आहे ते बघायला. तर तो पण रोड आता बंद आहे. हा ओझरचा धबधबा आहे तो काय इतका म्हणजे बघण्यासारखं नाही. तुम्हाला दाखवतो मी तरी पण बाहेरून. आम्ही तिकडूनच आलो आता याचं ना. तर ना आपल्या नशिबात काय आता फिरायचं नाही. आता फक्त कोयना डॅम बघितलेला, एवढंच बघितलेलं. बाकी काय आम्हाला आता बघायला आलं नाही. तर हा ब्लॉग पुढे कंटिन्यू केला तर करीन, नाहीतर मी एंड पण करीन ब्लॉग. बघूया पुढे. नाहीतर काय आता घरीच जाणार आम्ही मग आता कंटाळलो. चला आता आपण आलोय ओझरड्याच्या याच्यावर. तुम्हाला बाहेरतूनच दाखवतो, आतून काय एवढं आम्ही पण गेलेलं नाही. बाहेरून बघितलेलं बस झालं. पुढे गेलो, पुढे गेट बंद. तर तुम्हाला आता जाता दाखवतो बाहेरून कसं आहे ते ओझरडा. ते बघा हे आहे ओझरड्याचा तो धबधबा. हे इथून बाहेर राहतो कसं आहे. आता काय आम्ही आतमध्ये गेलेलं नाही, आम्हाला कंटाळा आला. हे तुम्हाला बाहेरून दाखवतोय. आणि आम्ही काय एवढं म्हणजे आतमध्ये एवढं काय असं बघणार काय माहित नाही. तो मित्रांनो बोलला आमचं एवढं काय नाही. तर आपण आतमध्ये गेलो नाही, बाहेरूनच गेलो. त्यानंतर आतमध्ये खूप वेळ जाणार होतो. तिकडे ते काय आतमध्ये टनल आहे तिकडे तर आम्हाला सोडलंच नाही. त्यामुळे आता आम्ही चाललोय घराच्या वाटे. पण बघू आता पुढे नाहीच पुढे जाणार. जाऊ आम्ही घराच्या इकडे, जास्त कुठे थांबत बसणार नाही. कारण का आमची इच्छा पण आता नाही, आमची इच्छा मेली. तर चला जाऊया. आता थांबलो आम्ही काहीतरी खायला. भूक लागली होती, मग अजून लई फिरलेलो ना आम्ही. मस्त स्पॉटवर जाऊन झालेला. तर आता भूक लागली होती म्हणून थांबले, काहीतरी खाऊया. तो पण तिथं वेफर्स वगैरे मागवले. चला खाऊया आणि जाऊया घरी. आता आम्हाला जास्त फिरायची इच्छा नाही. जिरली आमची. धन्यवाद. बस आमची जिरली. तर चला खावा जाऊ पुढे. आता आम्ही थांबलोय गुंबारली घाटामध्ये फोटो काढण्यासाठी. एवढं फिरून आलो आणि इथं गुंबारली घाटात थांबलोय. त्या आधी इथं थांबलेलं असतं ना, बरा झाला असता. तर चला एवढं कुठे गेलं काय फोटो बिटो काढलेलं नाही. आता कुंभारली घाटात थांबलोय. असा व्ह्यू आहे बघा. तर चला फोटो काढूया जरा एक दोन. कोण उडी टाकतोय. मी तरी काकांनी 4 शब्द चांगलं सांगितलं आम्हाला. कोणीतरी आमच्याबद्दल चांगला विचार केला. काका बोलले पाय मी सरकतोय पुढे जाऊ नका. कोणीतरी चांगला विचार केला. माझं तोंड बघून विचार केले. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी.
बघ बघ हे बघ. सारंगला बघून बोलले, सारंग लहान दिसतोय नाही ना, हा बघ त्याला काहीतरी दाखवला. सारंगला काय दाखवला ते राहू दे, ब्लॉग बंद करतो मग बोलूया. चांगला प्लॅन करू कसा काय. बंशीला घेऊन ये आता. नाही, ती पण नाही. छे बाव काय करायचं ना म्हणजे पाहिजे बंगाल चोरी. सांग बंगाल चोर आता बंगाल चोर. पण एकदम. हा बोलला होता हा बिचारा मला. रस्त्यावरचा बंगाल चोर चोरायचा, नंतर त्याला पोट भरायचा. मी भाऊ आम्ही काय असं काही केलेलं नाही. मी सारंगनी मला दाखवलं होतं यातलं असं करतात. हे चला नाही तर फोटो त्याला फोटो वाढूया त्याला. चला आम्ही आता फोटो वाढतो, जाऊया. तर आत्ता आलोय आम्ही घरी आणि आमच्या जेवढं नशिबात होतं तेवढं तुम्हाला मी दाखवलं, तेवढंच आम्हाला आता पण बघायला भेटलं. ठीक आहे, हा पंकज पण आता चाललाय घरी. तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. बाय.